पार्किंग लॉटमध्ये आहोत आपण आणि गाण्याची संधी सोडायची नाही आहे. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी ये हंसाए कभी ये रुलाए. हो जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी ये हंसाए कभी ये रुलाए. बापट मित्रांनो, वेलकम टू द डे 36 ऑफ डेली ब्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. आणि आपण आज डिंकीचं थोडंसं काम करायला घेऊन जातो. डिंकीला म्हणजे बरेच दिवसापासून पेंडिंग होतं, म्हणजे छोटे छोटे काम, जसे की लेफ्टचा इंडिकेटर चालत नाही आहे, रिव्हर्स टाकला रिव्हर्सचा कॅमेरा ऑन होत नाही आहे, किंवा आता मध्ये मी साऊंड सिस्टम बदलला तर मी बेस टाकला नव्हता, कारण की मी सीडीवाला लावून घेतला, कारण की माझ्याकडे काही सीडीज आहेत ते मला या गाडीत चालवायचे होते. तर त्या सिस्टमबरोबर बेस नव्हता, तर मग आता मी बेस लावून घेतोय. तर आता तुला वेळ आहे तर म्हटलं डिंकीवर थोडं काम करून घेऊ. आणि याचसोबत बरेच लोक म्हणत होते आम्हाला डिंकीबद्दल जरा सांग, डिंकी गाडीबद्दल जरा सांग. तर आज आपण कव्हर करणार आहोत आपल्या डिंकीबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन विथ यू गाईज. येस, तर काही लास्ट व्लॉग्सच्या कॉमेंट्समध्ये होतं की डिंकीबद्दल आम्हाला सांग, डिंकीबद्दल आम्हाला माहिती हवी आहे. तर म्हटलं आज जरा देऊन टाकूया. सो येस, आता डिंकी बाहेर काढलेलीच, तर म्हटलं आज जरा आपण सांगूया लोकांना. सो हे जे मॉडेल आहे हे आहे मारुती 800 डिंकी असेल म्हणतात, DX असं त्याचा मॉडेल नंबर होता. आणि ही गाडी अशीच्या अशीच आहे. ह्याला फक्त कलर जो आहे ह्याचा तो चेंज केला आहे, जो ऑफकोर्स पेंट आहे ऑरेंज आणि व्हाईट. आणि ज्या वेळेला पहिल्यांदा मी ही गाडी बघितलेली तेव्हाच असं असतं ना, डायरेक्ट एक कनेक्शन झालं माझं अचानक. असं आपण लहान पप्पीला बघतो कुठल्या आणि आपण डायरेक्ट अट्रॅक्ट होतो आणि आपलं असं कनेक्शन बनतं त्याच्यासोबत. एक तसं काहीसं माझं या गाडीसोबत झालेलं. आणि मला असं की मला ही गाडी हवी आहे, म्हणजे असं मला झालं की ही गाडी आपल्याला पाहिजे. आता ही गाडी कुठून घेतली, माझ्याकडे कशी आली हे मला नाही सांगायचं, कारण की तो जो मालक होता त्यांनी सांगितलं म्हणजे हे थर्ड ओनर आहे मी याचा. तो म्हटला की लेट्स नॉट लीक इट ब्रो, बिकॉज त्याच्याकडे आय गेस अजून अशा गाड्या आहेत आणि तो आधी या सगळ्या गाड्या ह्याला द्यायचा, फिल्म्समध्ये रेंटवर द्यायचा. सो पण आय डोंट नो वियर्ड हे आहे, पण ठीक आहे. गाडी माझ्या नावावर आहे. हवं तर नंबर प्लेट बघून घ्या तुम्ही, है ना. तो कोणी जे मला पाठवतात गाडीचा नंबर प्लेट आणि गाडीचं चलान बिलान सांगतात, प्लीज चेक करा. गाडी पूर्णपणे माझ्या नावावर आहे. आणि 2025पर्यंत का 6पर्यंत हिचा ग्रीन टॅक्स पण मी पुढचा काढून ठेवलेला आहे. सो येस, गाडी काय बोलतात ना, त्या मी आहे तशीच ठेवली, अजिबात काय ह्याच्यात केलेलं नाही. त्यांनी जे मॉडिफिकेशन्स केलेले तेच मला इतके आवडले की मला आता याच्यात अजून काय करायची गरज नाही आहे. गाडीचे फीचर्स आता मी तुम्हाला सांगतो. ह्याला पुढे 2 फॉग लाईट, ऑफकोर्स 2 हेडलाईट आहेतच. आणि हा एक एक्स्ट्रा कवर त्यांनी पुढे लावलेला आहे, डायरेक्ट सन जे आपल्या डोळ्यात जातो ते कवर करायला. आतमध्ये पण त्यांनी तुम्ही बघितलं तर त्यांनी मस्त कॉर्डिनेटेड बेज आणि ऑरेंज कलरचे सीट्स आहेत. आणि आतून इथलं पार्ट प्रिटी मच सेमच ठेवलं आहे, काहीच नाही. हे आत्ता मी लावून घेतलं जेव्हा मी मध्ये गाडीचं पूर्ण मॅटिंगचं खालचं काम केलेलं, म्हणजे जे खाली मॅट असते, एक प्लास्टिक असतं गाडीत, ते पूर्ण मी चेंज करून घेतलं आणि नवीन करून घेतलं, कारण की ते खूप वर्षापासूनचं होतं. बाय द वे ही गाडी 1985ची आहे आणि अजूनही एकदम मस्का चालते. त्याच्यामुळे मला असं थोड्या वेळाने मी थोडे पैसे याच्यावर खर्च करून ह्याचं काम करून घेत असतो, कारण की मला ही गाडी लॉंग रनपर्यंत ठेवायची आहे. बाईक ही अपने यार सही तो होगी ना. चल आजा. थँक्यू ब्रदर, थँक्यू सो मच. हाँ 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 तो हाँ मी बोलत होतो की
काय बोलतो यार, ह्याच्यामुळे सगळं विसरलो. ठीक आहे, मी फीचर्स सांगत होतो आय गेस. हां, गाडीत काय काय आहे. 1985ची गाडी आणि अजूनही तशीच आणि स्मूथ आहे, तर मी जास्त काय बदल नाही केलं. इंजिनचं पण अजून काहीच काम नाही केलं, व्यवस्थित चालते एकदम परफेक्ट. फक्त मॅटिंग मी कालची बदलली आहे. आणि हा गेअर नॉब APDनी त्याच्या आयडोक्यानी लावलाय, पण मला आवडला कारण गाडीच्या थीम बरोबर जातो. त्याच्यामुळे मी त्याला काही बोललो नाही, बोला ठीक आहे चल चालेल, बदलला असतात. मागून पण गाडी तुम्ही बघाल तर सेमच आहे. त्याचा एक बाफ फीचर म्हणजे ही काच डायरेक्ट इकडून उघडते आणि ही डायरेक्ट असं उघडते. काचेला डिक्की याची उघडत नाही, हिची डायरेक्ट फक्त काच उघडते आणि मग तुम्ही आतमध्ये सामान ठेवू शकता हे करायला, जे मला खूप कूल वाटलं, खूप कूल. आणि मला असं वाटलं की यार फक हे किती बाप आहे, डिझाईन किती बाप आहे. आणि इथे पेट्रोलचं आहे ऑफकोर्स, आणि हे त्याचं एक इकडे मस्त त्याला एक डिझाईन आहे, दोन्ही साईडला रिपीट आहे. आणि प्रिटी मच गाडी डिझाईन वाईज एवढीच आहे, बेसिक आहे. मारुतीची गाडी आहे, इंजिन अजूनही खूप व्यवस्थित आणि खूप मस्त चालतं. त्याच्यामुळे मला अजून तरी या गाडीने कुठे प्रॉब्लेम दिला. मध्ये एकदा फक्त पट्टा बेल्ट तुटलेला, ऑफकोर्स 85ची गाडी आहे, त्याच्यामध्ये तो पट्टा वापरून कडक होऊन तुटलेला, जेणेमुळे त्याच्यामुळे गाडी चालू होत नव्हती. मग तो बेल्ट बदलला मी, काय 2-2.5 हजार रुपये खर्च आला मला त्याचा. आतमध्ये पण तुम्ही बघितलं तर आतमध्ये सगळं प्रिटी मच नॉर्मल जसं होतं तसंच आहे. मारुतीची बॅजिंग आहे, एकदम सगळ्या नॉर्मल गोष्टी आहेत. हे तुमचं पार्किंग लाईट आल्या आणि याचा एक्झॉस्ट, याचा जो प्रिव्हियस ओनर होता त्यांनी ह्याला एक्झॉस्ट लावलेला आहे. गेस तर गाडीचं फायरिंग खूप वेगळं होतं, तो असं काइंड ऑफ बुलेटच्या सारखं होतं. पण मला ते आवडायचं नाही, कारण अननेसेसरी अटेन्शन, म्हणजे असंही या गाडीकडे लोक वळून बघतात गाडी चालवत असताना, आणि अननेसेसरी त्यांनी अटेन्शन. मला नॅचरल जे आहे ते आवडतं, म्हणून मी तो काढून एक्झॉस्ट काढून नॉर्मल सायलेन्सर लावून घेतला. याचा काय जो मारुती 800चा होता एका ठिकाणी मला मिळाला. मला खूप बेसिक माझे गरजा आहेत, कारण की मला गोष्टी जशा आहेत तशा खूप आवडतात. त्यांच्या डिझाईनमध्ये मी बिलीव्ह करतो. येस, आणि पुढे बघू ते ह्या गाडीला, ह्या मॉडेलला AC होता इथे. सो होता म्हणजे आहे, अजून पण फंक्शनिंग आहे AC. ACचं बटन आहे, डायरेक्ट गाडी फिरतं. आणि म्हणजे ह्या गाडीत आय गेस इनबिल्टच होता AC, कारण की इथे प्रॉपर फ्लॅप आणि सगळं आहे. मला ऑल्दो 85मध्ये AC होता का नाही गाडीमध्ये माहिती नाही, पण ह्या मॉडेलमध्ये बहुतेक असणार कसे, कारण इथे काय मला मेजर चेंजेस दिसत नाहीत. हा सिस्टम मी लावलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला इथे 2 जवळचे स्पीकर, 2 मागे स्पीकर आहेत, आणि जो वूफर आहे तो मी लावला नाही, आणि आता मी तोच लावायला चाललो आहे. हां, आणि त्या जो प्रिव्हियस मालक आहे त्यांनी ह्याला एक सीलिंग बोलतोय फक सनरूफ, ॲक्च्युली हा मून रूफ आहे, हा सनरूफ नाही आहे. सो हा पण फंक्शनिंग आहे. इथे खाली बटन आहे, ते जर मी दाबलं तर खाली बटनावरती हे मून रूफ उघडतं, जे मला वाटतं की एक चांगलं ॲडिशन होतं. त्यांनी खूप खर्च केला असणार याच्यासाठी, किंवा नसेलही केला, आपल्याला आयडिया नाही. बट काय बोलतात त्याला, की त्यांनी खूप बऱ्यापैकी खर्च करून सिस्टमॅटिकली हे बनवलं आहे. ऑफकोर्स 85ला हे नव्हतं आणि हे त्यांनी बनवलं आहे. बट हे मला खूप आवडलं, कारण ह्याने जो लाईट येतो आतमध्ये, आणि इन जनरल खूप क्यूट वाटते गाडी. म्हणजे माहिती नाही का, मला तर आवडते अशीच. येस बडी. आणि हे पण मी आत्ताच लावलं. हे आपला जो क्रिएटर आहे अभि, त्याच्याकडनं मी मागवलं, कारण त्याच्या गाडीत मी बघितलेलं मनी अँड पॉवर अँड लँडलॉर्ड. का माहिती का, मला एक खूप इन्स्पायरिंग वाटलं की आपल्या गाडीमध्ये असं, मला असं वाटलं, म्हणून मी ते त्याच्याकडनं बोललो, भाई मला पण पाहिजे, तू मला मागव. आणि त्यांनी मला हे गिफ्ट केलं आहे. ही गाडी मी का घेतली, किंवा या गाडीची मला गरज आहे का, तर एक तर गरज नव्हतीच, ऑफकोर्स नव्हती. पण मी का घेतली, जसं मी मगाशी म्हणालो की पहिल्या क्षणी, बघता क्षणी मला तो एक
कनेक्शन माझं बिल्ड झालं आहे गाडीसोबत आणि मला असं वाटलं की अरे ही गाडी मला पाहिजे. लाईक लिटरली मी लहान मुलासारखा होतो आणि मला असं होतं की नाही गाडी मला पाहिजे, माझ्याकडे असली पाहिजे. आणि मला इन जनरलच ज्या जुन्या गोष्टी आहेत 80s 90s मधल्या ह्याची इन जनरलच खूप आवड आहे सगळ्याच बाबतीत. मग तुम्ही ते चित्र म्हणा, मग तुम्ही गाणी म्हणा, मग तुम्ही वस्तू म्हणा, कॅमेरे म्हणा, ऑफकोर्स ही गाडी म्हणा. तर असं मला जेवढ्या विंटेज गोष्टी आहेत ह्या सगळ्याची खूप 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 जास्त आवड आहे. आणि काय माहिती का मला खूप सुख मिळतं. आणि ही गाडी मी घेतली आणि ही ॲज अ कलेक्शन म्हणून मी घेतली. आणि ऑफकोर्स ही फंक्शनिंग आहे, हिला मी फंक्शनिंग ठेवतो, जवळच्या जवळ वापरतो आणि हिचं वेअर अँड टेअर करत राहतो. आणि मला ह्या सगळ्या गोष्टींनी खूप आनंद मिळतो मित्रांनो, बाकी काहीच नाही. सो हा जो आनंद आहे ना ह्यासाठी मी ह्या गोष्टी करतोय. ऑफकोर्स मला आता मी अफोर्ड करू शकतोय म्हणून मी हे करतोय. आणि प्रत्येक मुलगा, मुलींचं मला माहिती नाही, पण प्रत्येक मुलगा एक ना एक तरी आवड अशी ठेवतो जी खर्चिक असते असं मला वाटतं. मग ती क्रिकेट असो, मग ती फुटबॉल असो, मग त्याचे रिलेटेड जेवढे खर्च असतात तो मनापासून आणि तसे खर्च करतो. मग गाड्या असो, बाईक्स असो, किंवा काय बोलू यार अजून, म्हणजे खूप मला तर असते प्रत्येक मुलाकडे ना मुलाची एक अशी आवड असते. तशी माझी आवड आहे जुन्या गोष्टी आणि त्या माझ्याकडे असं. म्हणूनच माझ्याकडे एक विनाईल प्लेअर आहे, माझ्याकडे एक टेप रेकॉर्डर आहे, माझ्याकडे कॅसेट प्लेअर आहे. आणि ते सगळं मी जपून ठेवायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्येच मी रमतो आणि त्याच्याकडनंच मी इन्स्पिरेशन सुद्धा घेतो, तसं मी तुम्हाला म्हणू. आणि ह्या गोष्टींमध्ये मी या गोष्टींना माझ्या फेवरेट आहेत. या सगळ्या जुन्या गोष्टी मला जपायला आणि या करायला माझ्या फेवरेट काय मी सांगतो तुम्हाला. आणि या गोष्टींमध्ये जी सिम्प्लिसिटी आहे ना ती खूप शिकवण्यासारखी आहे. आणि ती सिम्प्लिसिटी बघून ना मी खूप इन्स्पायर होतो आणि मला खूप मोटिवेट होतं आणि मला खूप हंबल ठेवतात त्या गोष्टी. आता हे कशा कनेक्टेड आहेत मला नाही माहिती, बट ह्या गोष्टी मला हंबल, काइंड ठेवायला, ग्राउंडेड राहायला खूप मदत करतात. आता तुम्हाला असं वाटू शकतं की मी हे खूप मेडअप बोलतोय, पण गाईज मी खूप वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्समधनं आलो आणि या सगळ्या गोष्टीचं मोटिवेशन माझ्याकडे होतं. आणि मी गाड्यांचा शौकीन नाही असं तुम्ही मला, की मला खूप गाड्यांमधलं कळतं, मला खूप गाड्यांचं नॉलेज आहे आणि मी खूप ऑफकोर्स माझं वाढतंय होतंय जसं जसं आपण त्याच्यामधनं जातोय, मला नवीन नवीन नॉलेज आणि मला मिळत जाते, नाही असं नाही म्हणत आहे मी. बट इन डिटेल गाडी फॅनॅटिक असतात तसा मी नाही आहे. बट जुन्या गोष्टींचा मी शौकीन आहे. तर मी अजून जर कलेक्शन करीन गाड्यांचं तर त्या जुन्या गाड्यांचंच असेल. जसं की एक मला कॉन्टेसा हवी आहे, किंवा मला एखादी लांबडी जुनी गाडी अशी मस्त हवी आहे. शाळेत बऱ्याच डोक्यात गाड्या, पण ते आम्ही आता घेऊ शकत नाही. आपल्याकडे आता तेवढे पैसे की आपण गाड्या ठेवायच्या कुठे. उद्या जाऊन मी मोठा बंगला घेतला, त्याला मोठी पार्किंग असेल, तेव्हा मी लाईनीत लावेन सगळ्या गाड्या. सो असा सगळा विषय आहे. एक मला ऍक्च्युली पद्मिनी पण घ्यायची आहे. सो असं खूप इच्छा आहेत, इच्छा तर मनात खूप आहेत आणि हे सगळे खर्च आहेत, पण हे आपण शॉक साठी करतो. आणि ऑफकोर्स आपण जेव्हा पैसे असे कमवचे आहेत ना, आपल्या सगळ्या गरजा भागतायत, नंतर पण पैसे उरते, त्या पैशातनं आपण आपली खाज जे शॉक आहेत ते पूर्ण करू शकतो. आणि प्रत्येकाने आपापले केले पाहिजेत यार. म्हणजे मला असं वाटतं की जर तुम्ही मेहनत तेवढी करताय, तेवढे रद्दड पैसे कमवू शकता तुम्ही मेहनत करून, तर तुमच्यासाठी जो कमवतोय माणूस तो इतरांसाठी प्रोव्हाइड करतोच, पण त्यांनी स्वतःसाठी त्याची खाज भागवायला काही गोष्टीमध्ये पैसे उडवले पाहिजेत, लिटरली उडवले पाहिजेत असं मला वाटतं. पण ऑफकोर्स आपल्या पहिल्या बेसिक सगळ्या गरजा भागल्यानंतर, सगळं झाल्यानंतर, इन्व्हेस्टमेंट्स, तुमचे फ्युचर प्लॅनिंग सगळं, म्हणजे असं नाही म्हणत त्या झाल्यावर मग करायला घ्या. दर महिन्याला तुम्ही टार्गेट ठेवा. जसं आपले एक इन्व्हेस्टमेंट पण झाली पाहिजे, खर्च पण निघाले पाहिजेत, आपले हे सगळं झालं पाहिजे, आणि प्लस सरप्लस उरले तर मग तुम्ही या उडवायचे जे धंदे आहेत ना ते त्याच्यात नाही करायचे. माझ्यामुळे चुकीची फायनान्शियल प्लॅनिंग घेऊ नका. आणि हे प्रत्येकाने फॉलो केलं असं पाहिजे असं मी म्हणत नाही. हे माझं आहे आणि हे मी माझ्या दमवर आणि माझ्या हिमतीवर माझ्या प्लॅनिंगनी करतोय. सो इथे मी फायनान्सचे सल्ले द्यायला आला नाही. इन जनरल सांगतोय की आपल्या इच्छा मारू नका. जर तुम्ही तेवढी मेहनत करताय तर त्या कुठे थोड्याशा लेवलला का होईना, छोट्या लेवलला का होईना पूर्ण करा. असे लोक व्हिडिओ आणि मागे वळवळ बघत असतात आणि ही गोष्ट मला खूप आवडते ॲक्च्युली, की गाडीसाठी बघतात, माझ्यासाठी नाही. आणि
आणि कित्येक लोक तर मला या गाडीवरनं पण ट्रॅफिकमध्ये ओळखतात. बट ती गाडी बघायला जे लोक वळतात, मी हे बोलतोय, ही जी मुलं आहेत ह्यांना जे असं एक वेळ असतं गाड्यांचं आणि ह्याच्यासाठी ते काही खर्च करू शकतात. असं ही आवड जी म्हणते ना, ही सगळ्यांना जपायला नाही मिळत आणि मला मिळते त्याच्याबद्दल मी खूप लकी मानतो स्वतःला. भाई सुन, 2-4 छोटे छोटे ही काम है, ये तो एक पहले खुल नहीं रहा है, क्या पता नहीं, एक बार चेक कर लगाया तभी से फुल गाड़ी हुई है, तभी से खुल रहा है। नहीं खोल, ये नया बदला है मैंने और फिर खुल रहा था तो वो थोड़ा देखना पड़ेगा। इंडिकेटर चारों चेक पर, 2 तो चल रहे, हाँ ये 2 ये है, इधर के तो चल रहे, ठीक है, इधर के तो शायद नहीं चल रहा, बूफर डालने का मेरे को, वो काम कर रहे थे, और रिवर्स का कैमरा घूम गया है, वो सीधा करना है। इतना आसानी से कैसे खुल गया भाई? WD-40 मार, कुछ तो देख ले, WD मार दे, पर ये बंद मत कर, मैं बंद नहीं कर रहा हूँ, थोड़ा पकड़िए इधर। हाँ ये तो शॉर्ट है, खाली ये इधर का देख ले क्या है। कौन सी चाबी से खोला तो बड़े वाले चाबी से खोला क्या? और ये अच्छे से लगा दे, इधर लटक रहा है ना, ये अच्छे से लगा दे। लॉक का प्रॉब्लम, लॉक का कभी ले रहे कभी। हाँ ये कर दे प्लीज। एवढेच बेसिक छोटे छोटे कामं होते, त्याच्यासाठीच मी घेऊन आलेलो. एकदा गाडी कशी आपली व्यवस्थित पूर्ण व्यवस्थित असली का काही टेन्शन नाही ना. जसं बेसिक काम असतं ना, हे जरी केलं ना तरी एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळतं. आता ते का ते मी तुम्हाला समजवू नाही शकत, पण मिळतं. ह्याच्यावर ह्यासाठी मला बॉईज लोक खूप अग्री करतील या गोष्टीवरनं. जसं की बेसिक काम म्हणजे तुम्ही तुमची गाडी पुसली धुतली आपली स्वतःची तरी पण खूप भारी वाटतं. एवढं बेसिक काम बोलतं, तर हे हा एक वेगळा आनंद आहे आणि एक वेगळी मजा आहे. वो वहाँ पे रखो. ठीक आहे. तो म्हटलं की गाडी एक दिवस ठेवा, सगळं काम तर करून ठेवेल. मग उद्या आपण गाडी चेक करू. उद्या अपडेट येतो उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला की गाडीचं काम कसं झालं आहे. आता मी निघतोय घरी, कारण की इट्स टाईम फॉर शेअर ऑफ द डे. चला. हॅलो, वेलकम टू द शेअर ऑफ द डे. आजचा शेअर ऑफ द डे करण्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे, कारण अचानक मी ही गझल जी नुसरतची गझल आहे, नुसरत फतेह अली खान साहेबांची गझल आहे, अचानक मी 2-3 दिवसाआधी ऐकलं आणि तेव्हापासून मी कंटिन्यूस ती ऐकतो आहे. आणि मी विचार करतो आहे की यार ही आपण करूया शेअर ऑफ द डेमध्ये, ही करूया आपण शेअर ऑफ द डेमध्ये. आणि ती होत नव्हती, कारण की आता बरेच मी कॉलेजचं हे ते असं बरंच काय काय इथे तिथे होतो. आज फायनली मला वेळ मिळाला आणि मी म्हटलं यार आज ही सांगायलाच पाहिजे आपल्याला अर्थ. आणि खूपच सुंदर आहे, खूपच कामिंग आहे आणि डेप्थ जो आहे याच्यातला हा खूपच सुंदर आहे. सुरू करूया लगेच. गझलचं नाव आहे पूछा किसी ने हाल किसी का तो रो दिए. पहिल्या लाईनमध्येच एवढा कुठून कुठून दर्द आणि कुठून कुठून म्हणजे कुठून कुठून का अर्थ भरला आहे. सागर सिद्दीकी इज द शायर.
तो ही गज़ल अशी आहे की पूछा किसी ने हाल किसी का तो रो दिए, पानी में अक्स चांद का देखा तो रो दिए. पूछा किसी ने हाल किसी का तो रो दिए. मला ही ना हा शेर ना मला मेनसाठी वाटतो की बरेचदा मुलं जे असतात ना एक्सप्रेस नाही करत, एवढ्या सहजासहजी एक्सप्रेस नाही करत, आणि मित्रांमध्ये पण ते नाही करत. एकदम असे कधी दारू प्यायले किंवा एकदमच इमोशनल झाले तर मग करतात. पण त्यावेळेला जे असतं ना की एखाद्याला गरज असते कोणीतरी मला विचारा यार, आणि मग तो रडायला लागतो, त्या स्पेसमधलं मला हे वाटतं. हे असंच मला असं वाटतं. असं काय असं नाही आहे, असं पण शकतं, काही माहिती नाही कोणाचं काय. आजकाल आपण सांगू शकत नाही कोण किती दुःखात आहे, हा मुद्दा आहे. सो पूछा किसी ने हाल किसी का तो रो दिए, पानी में अक्स चांद का देखा तो रो दिए. अक्स म्हणजे रिफ्लेक्शन. पानी में अक्स चांद का देखा तो रो दिए. सेकंड लाईन इज व्हेरी मेटाफरिकल बट स्टील व्हेरी गुड. तुम्ही त्याचा अर्थ लावू शकता पहिल्या शेरला बघून. पुढचा शेर आहे, नगमा किसी ने साज पे छेड़ा तो रो दिए. नगमा किसी ने साज पे छेड़ा तो रो दिए, गूंचा किसी ने शाख से तोड़ा तो रो दिए. म्हणजे ही वल्नरेबल साईड असते ना, त्याच्याकडे जाणारा हा आहे की नगमा इज मेलेडी, साज इज अ इंस्ट्रुमेंट, इट्स अ इंस्ट्रुमेंट. ठीक आहे. सो साजवरती जर कोणी एखादी मेलेडी छेडली ना, नगमा किसी ने साज पे छेड़ा तो रो दिए, गूंचा किसी ने शाख से तोड़ा तो रो दिए. गूंचा इज कळी, छोटीशी कळी, बड. गूंचा किसी ने शाख से तोड़ा तो रो दिए. कसला अर्थ आहे याचा, खूपच सुंदर आहे. उड़ता हुआ गुबार सरे राह देख कर, उड़ता हुआ गुबार सर ए राह देख कर. मला वाटतं आत्तापर्यंत तुम्हाला ऐकून सवय झाली असेल थोडंसं डिकोड करायची, म्हणून मी तसं ब्रेक करून सांगतो. उड़ता हुआ गुब्बारा सर ए राह देख कर, अंजाम हमने इश्क का सोचा तो रो दिए. उड़ता हुआ गुब्बार इज फुगा जो उडतोय अख्ख्या रस्त्यावर, उसको देख कर अंजाम हमने इश्क का सोचा तो रो दिए. म्हणजे जो अंजाम आहे आपल्या प्रेमाचा, असं शायर म्हणतोय, किंवा जे रिलेट करतील किंवा असं आपल्या प्रेमाचा जो अंजाम म्हणजे जो कन्क्लुजन किंवा जो एंड असणार आहे तो आठवला मला आणि मला रडायला आलं. कुणाला बघून? फुगा असा रस्त्यावर उडत चालला आहे. म्हणजे मी पण असाच रस्त्यावर भटकत जाईन, इथे तिथे धक्क्याबुक्की, कुठेही वाऱ्याप्रमाणे फिरत जाईन. माझा काही नाम ठिकाणं नसणार आहे. तसं त्याला म्हणायचं आहे. उड़ता हुआ गुबार सरे राह देख कर, अंजाम इश्क का सोचा तो रो दिए. पुढचा खूप हा डेंजर आहे बघा, तुम्हाला सांगतो. बादल फजा में आपकी तस्वीर बन गई, साया कोई ख्याल से गुजरा तो रो दिए. बादल इज ऑफकोर्स ढग, फजा इज द स्कायलाईन किंवा ओव्हरऑल बादलच्या आजूबाजूला जे एन्व्हायरमेंट किंवा ती ॲम्बियन्स जो आहे बादलचा, ती स्पेस. बादल फजा में आपकी तस्वीर बन गई. तसे आपल्याला इमॅजिन होतात ना की अरे हा ढग ससा दिसतोय, हे दिसतोय, ते दिसतोय. तसं बादल फजा में आपकी तस्वीर बन गई, साया कोई ख्याल से गुजरा तो रो दिए. कधी कधी ढगांची सावली पडते बघा खाली. ठीक आहे. आता तो पहिल्या लाईनमध्ये काय म्हणतो, पहिल्या मिसऱ्यामध्ये काय म्हणतो, त्याच्यामध्ये त्याच्या शेपमध्ये तुझा चेहऱ्याचा शेप झाला आहे. आता सेकंड लाईनमध्ये तो म्हणतो की साया, दॅट इज द शॅडो, कोई साया म्हणजे साया कोई ख्याल से गुजरा तो रो दिए. म्हणजे ती सावली म्हणजे बेसिकली मला तू आठवलीस. तुझा चेहरा जरी खयालमधनं गेला ना माझ्या, तरी रडायला येतं, तरी रडतो असं. आता हा एंडचा शेर आहे, हा खूपच
सुंदर आहे आपण. रंगे शफक में आग, रंगे शफक में आग शगुफों में लग गई, सागर हमारे हाथ से छलका तो रो दिए. थोडंसं कठीण आहे, मला माहिती आहे, मी एक्सप्लेन करतो व्यवस्थित. रंगे शफक, शफक म्हणजे इव्हनिंग, संध्याकाळ आणि रात्रच्या मधला टाईम, सनसेट आणि रात्रच्या मधला टाईम जो सगळीकडे लाल लाल ऑरेंज ऑरेंज झाला आहे, तर तो म्हणतो की रंगे शफक म्हणजे तो जो रंग आहे त्या रंगाने, म्हणजे त्या सनसेटच्या रंगाने आग लागली. शुगुफो में, शुगुफो म्हणजे झाडांचे जे वरचा पार्ट असतो ना, टोप, झाडांचा टॉप पार्ट. रंगे शफक में आग शुगुफो में लग गई, सागर, सागर हा जो आहे इथे हे पेन नेम आलेलं आहे. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं, गझलच्या लास्ट शेअरमध्ये शायरचं पेन नेम येतं, तर ते क्रिएटिव्हली ॲड केलं जातं. तिथे इथे त्याने ॲड केलं सागर हमारे हाथ से छलका तो रो दिए. आता पेन नेम तर त्याला ॲड करायचंच आहे, ठीक आहे, पण सागर हा त्याचं पेन नेम आहे, प्लस सागर सागरचा उर्दूमध्ये अर्थ होतो पेग, एक जाम जो भरतो आपण तो सागर हमारे हाथ से छलका तो रो दिए. आता इथे माझ्या मताप्रमाणे, तुम्हाला जर वेगळा अर्थ असेल प्लीज मला कॉमेंटमध्ये सांगा. माझ्या मताप्रमाणे तो जो दारूचा कलर आहे तो त्या सनसेटच्या कलरशी जोडू पाहतोय. रंगे शफक में आग शगुफों में लग गई, रंगे शफक में आग शगुफों में लग गई, सागर हमारे हाथ से छलका तो रो दिए. तर आग लागली, त्यात दारू उडाली हातातनं, तर काय होणार आहे, म्हणजे उद्ध्वस्त. बेसिकली ओव्हरऑल अर्थ आहे की असं असं झालं तो रो दिए, पूछा किसी ने हाल किसी का तो रो दिए, पानी में अक्स चांद का देखा तो रो दिए. अशी एक सुंदर ही गझल आहे. चालही खूप चांगली आहे, तुम्ही खाली लिंक आहे त्याच्यावर जाऊन ऐका आहे ही गझल. असं एक सुंदर काहीतरी, मला इतकी मजा येते ना हे सगळं करायला तुमच्यासोबत. खरं सांगू, मला तुम्हाला सगळ्यांना खूप थँक्यू बोलायचं आहे, कारण की लास्टचे काही व्लॉग्स मी बघतो आहे, खूप तुम्ही इतके भरभरून छान छान कॉमेंट्स करता. ते मी जेव्हा वाचायला बसतो ना, मला असं होतं की यार आपण काय करतो आहे. मला किती भारी वाटतं की तुमच्यापर्यंत आता गोष्टी रेझोनेट व्हायला लागल्यात, तुम्हाला गोष्टी, माझ्या भावना समजायला लागल्यात, आणि एका आर्टिस्टसाठी ही सगळ्यात मोठी गोष्ट असते हे असं होणं, रेझोनेट. इट्स लाईक तुम्ही कॉन्सर्टला उभे आहे, मी स्टेजवर आहे, मी गातो आणि तुम्ही माझ्यासोबत गाता, ती जी फिलिंग आहे ना, ही ती फिलिंग आहे. रेझोनेट होणं ह्याला म्हणतात, आणि हे रेझोनेट होणं फार कठीण असतं, आणि हे आपण साध्य केल्याच्याबद्दल मी तुमच्यावरती खूप प्राऊड आहे की तुम्हाला हे माझ्यासोबत, मला जे मी म्हणतो ते समजतं आहे, आणि तसं तुम्ही मला रिस्पॉन्ड करताय. सो थँक्यू सो मच हे करण्यासाठी, आणि लव यू ऑल. आणि असाच मला सपोर्ट करत राहा, आणि मला रोज उठून मोटिवेट होतं. आज मला खूप दिवसभर मला सुचत नव्हतं की यार मी आज काय करू, मला थोडंसं कंटाळा आलेला व्लॉगिंग करायचं, आणि घरी पण एक कार्पेंटरीचं थोडंसं काम चालू होतं, आणि खूप बिझी होतो. मी 5:30ला माझ्या डोक्यात आलेलं, चल जाऊन ते गाडीचं काम करून येऊया आपण, ते राहिलं आहे ते काय नाही, तर घरी बसलो आहे तर. आणि निघालो, आणि मला सुचलं की अरे आपण डिंकीबद्दल सांगायचं होतं लोकांना, आणि आपण तो व्लॉग केला. म्हणजे असं आहे, मोटिवेशन कुठूनही येतं आणि कसंही येतं, आणि कितीही कंटाळा आला असेल. मी आज विचार करतो की आज नको जाऊ दे व्लॉग, काय सुचत नाही तर जबरदस्ती. आणि कसं बघा देव बरोबर एक आयडिया आणत होतं, आणि मला नंतर ती गाडी चालवत असताना ही गझल मी लावली गाडीत, आणि असं आहे सगळं, मॅजिकल आहे की नाही सगळं. मला वाटतं हा परफेक्ट टाईम आहे टू एंड दिस व्लॉग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग. कसा वाटला तुम्हाला डिंकीचा व्लॉग, आणि उद्या अपडेट देतो गाडीचं काम कसं झालं. कशी वाटली तुम्हाला शेअर ऑफ द डेमधली गझल कॉमेंट्समध्ये सांगा. लव यू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन सबस्क्राईब राईट नाव. का